विक्रमोर्तीला पण थांबला आहे. आता आम्ही आपल्या बिगेस्ट टनल इट्स करबुडे टनल. दिस इज फॉर करबुडे टनल. इंडिया मधला पॉवरफुल इंजिन गाइस. वंदे भारत देखो. तो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है राजेश पचकुडे ब्लॉग. तर भिजलोय का आम्ही चाललो जरा मुंबईला. तर बघू शकता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहे आम्ही आता. आणि इकडे बघू शकता सुशीला आहे माझ्यासोबत आणि विक्रम मोहिते पण आहेत. अचानक प्लॅन, जरा एक काम आहे आमचं. सो गाइस, तुम्ही आमची पहिली व्हिडिओ बघितली असेल तुम्ही आमच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनची. सो आपल्या चॅनलवरती आहे, इथे वरती आय बटनवरती येईल. सो बघा तुम्ही वरती आलेली. आणि बघू शकता परत लुक, रात्रीचा लुक बघू शकता तुम्ही. रात्रीचा मी सकाळचा. दॅट इज दॅट. ओके रे. विक्रम. सो गाइस, आता आम्ही तिकीटकडे जातोय. आमची तिकीट वगैरे काढून झाले. दाखव विक्रम मोहितेला. कारण का आम्हाला तो स्पॉन्सरशिप वाटता तो आहे. जाम भिजलो आणि डोकं दुखते ना माझं, एवढं पावसात भिजलो आम्ही. सो लेट्स सी किती वर्षांनी आम्ही जातोय आता परत. 2 वर्षांतरी जातो सर. सो गाइस, रत्नागिरी दिवा पॅसेंजरची लागले त्या साईडला प्लेटफॉर्म नंबर 3ला. गाइस मैं तो 3 साल बाद जा रहा हूँ और इधर देख सकते गाड़ी लगा है. 20 दिन बाद जा रहा हूँ. कितना? 20. हा 20 दिवसांनी जातो मुंबईला. चलो गाडी जागा बघूया आधी आणि मग भेटू ब्लॉगमध्ये. अरे पाठीमागे भरपूर रिकामी आहे गाडी. हां जा ये जा मी आलो. सो गाइस, मी तर 2 वर्षानंतरच येतोय. मग अराउंड 2-2.5 वर्ष ट्रेनमधून प्रवास झालाच नव्हता माझा. आम्हाला सीट वगैरे एकदम चक्काचक बघितले मी आलो जरा पुढे चेक करायला. तिकडे सीट जरा प्रॉब्लेम आहे थोडा. सो कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही. दाखवीन मी तुम्हाला आपली जर्नी रत्नागिरीचे दिवा. बघू शकता तुम्ही जागा बिगा स्पेस. तिकडून इथे बघा सुशीला चालत जातोय. ते लोक इकडे येणार कारण का आम्ही पुढे सीट बघितली होती. ती सीटचा उपयोगाचं नाही. सो जाम भिजलोय आणि पाऊस पण जाम होता. पाऊस जाम म्हणजे थोडा बारीक पडत होता. सो स्टेशनचा लुक बघा. आणि आपलं टी शर्ट बघा गणपती बाप्पाचा स्पेशल. एक वरती येत आहे आणि बॅगवाला विक्रम होते तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आम्ही ट्रान्सपोर्टसाठी ठेवले. सो चलो. सो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है राजेश पचकुडे ब्लॉग्स. तर आज आम्ही जातो मुंबईला. गाइस आम्ही चाललो आज मुंबईला कारण का विक्रमचं थोडंसं काम आहे, तिथं जाऊन यायचं आहे. सो म्हटलं ब्लॉग करूया. तर तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा. परंतु विक्रम होते काय म्हणतात ते बघूया. ती बरोबर आहे सीट मी बघितली ती. बघ ही सीट बरोबर आहे. खाली पाणी आहे ना, जरा ॲडजस्ट कर ना. सगळं तुला काय प्रॉपर पाहिजे. अरे बॅगा खाली नको ठेव, वरती ठेव आधी. नंतर मग ठेवा लागतात. हॅपी जर्नी नाही जर्नी आमची बघा तुम्ही. ही गाडी आली का तिकडून? ही निघाली तिथे कोणतरी बसले. सो गाइस, आपल्या गाडीला येल्लो सिग्नल भेटलाय. काय 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 बोल. काय ट्रेन? तुला काय एकदम पण स्लो म्हणायची नाही गाडी ती. आवाज म्हणा 0 3 ना 4 कुछ ही समय में निकल रही है. अभी सिग्नल तो मिला है हमको. हम इधर मस्ती कर रहे हैं इधर बाहर उतर के. ऐसा नहीं करना चाहिए. सो एवढं अनाउन्समेंट करून पण आपण कान आपले फुटलेले आहेत. गाडीमध्ये बसून घ्या. चलो RPF भी जोर से इधर चेकिंग है. सो तिकीट काढा. आणि आम्ही नाही काढलेलं. चलो आम्ही तिकीट नाही काढलेलं सांगत. पकडलं नाही तंगडा तोडीच नाही दिला आतमध्ये. सो पकडल्यानंतर आम्हाला तंगडा तोडून नेतील आमच्या. कारण आम्ही तिकीट काढलेलं आहे. गाडीवर लक्ष ठेव.
गाडीचं टायमिंग झालेला आहे, निघाली गाडी आता. काय आहे यार तिथे प्लॅटफॉर्मवरनं कधी जाईल ना समजणार नाही. सो गाईज गाडीने सिग्नल दिला ना, आम्ही इकडे बाहेर आहे अजून. ती बस ना, चल ना तिथे गाडी दी बाबा, निघाले गाडी. बघ बघ बघ, मस्ती बघ मस्ती बघ. सो गाईज ब्रेक रिलीज होत आहेत. चेक होतात काय माहिती नाही, पण डबल सिग्नल पेटला आपला येल्लोवाला. दिसते काय माहिती नाही बघा, डबल आहे. मोबाईलला सिंगलच दिसतोय. स्वतः सिग्नल असतो इंजिनला स्टार्टिंगचा. ये सब है अभी, तो हम खाएंगे उसको बाद में, और आपको भी दे देंगे. चलो गाइस प्लेट निकाले तो ये दरवाजा कब ना. बाय बाय रत्नागिरी. ये अरे रत्नागिरी आपण दिसते कुठं याच्यावरती. ओके ओके दिसतंय. सो गाईज बघू शकता तुम्ही, डबल येल्लोचा आता रेड झाला आहे. ऑटोमॅटिक चेंज झाला सिग्नल, कारण का त्यालासुद्धा वेळेनुसार बदलावं लागतं. सो तो सुद्धा आता बदलला आहे. सो चलो मोबाईल पाहून जरा अच्छी तरीके से पकडते. सबक आता आवाज येईल बघा थोडा वेळा. सबक दाखवतो तुम्हाला काय विषय असतो तो. सो तिथपर्यंत आपण तुम्ही मला बघून घ्या. दिस इज द लुक. जाम भिजलं त्याच्यामुळे काय हालत नाही. बॅकग्राऊंड डोकं पण जोरात दिसते. आता ट्रॅकचा आवाज आहे का, खडाक खडाक खुडूक खुडूक. दरवाजा लावून घ्या काय. नाखो बाहेर आल्या. तो तुम्हाला उजळल्यानंतरचा व्ह्यू दाखवतो. आता तर काय सगळं कालोबच आहे. आणि ही आहे आपली रत्नागिरी म्हणजे थोडक्यात इमर्जन्सी ट्रेन. चलो कंटिन्यू जाऊ. सो गाइस बाद में मिलते हैं. सो गाइस आता बोके स्टेशन आलंय. चालू नमस्कार गाइस, देखिए यहाँ पे बोके आ गए हैं. हम बोके डेपो नाही रे, डेको मान. लेको. सो गाइस दिस इज फॉर बोके रेल्वे स्टेशन. गाडी क्रॉसिंगला थांबली. समोरनं गाडी येणार आहे. कर्बू टनलमध्ये गाडी येते. असं वाटतं, असं नाही रे. अरे विक्रम दिसत पण नाही तू. हां ओके. ती गाडी लूप लाईनला कशी ॲडजस्ट करणार आहेत. ही गाडी लूप लाईनला जायला पाहिजे होती. नाही येणार गाडी. काय नाही येणार आहे. रेल्वे आपली नाही, ऐकलंस. हां रेल्वे आपली नाही. दरवाजा ठोकू नकोस. कॅमेरा काय लावलेला आहे. कॅमेरा नसतात ट्रेनमध्ये. मग योग्य त्या ठिकाणी असतात कुठे पण काय कॅमेरे. गाईज विक्रमला बोललो होतो की 100% समोरनं गाडी येणार, आणि आता आलेली आहे गाडी. ते कुठली आय डोंट नो. मला वाटतं ही कुठली असणार आहे. उजाला वाढतच चालला आहे. उजाच्या समोरनं गाडी आग घेऊन येते. आग डायरेक्ट लूप दिला नाही बघ. म्हणजे ती डायरेक्ट गाडी जाऊ शकते इकडनं. म्हणजे थांबायचे नाही तिला यायचं ट्रॅकवरती. म्हणजे ही माहिती आहे. म्हणजे ही डायरेक्ट स्टेशन नसेल. स्टॉप नाही. बघा इज्जत मला होणार जोरा. होय भावाला इज्जत आहे. अरे हे तर इलेक्ट्रिक इंजिन आहे. ये तो मालगाड़ी निकली रे. ठक 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 ठक. ए नाचेवाले विक्रम नाच. तो गाईज हात आहे बघा, या बीट वरती नाचते. असं नाही. बीट कसं आहे बघ. हा लास्ट कोच गया अभी इधर से, और अभी हमारा सिग्नल पड़ा है उधर हिरवा. चलो. अरे आपली ट्रेन पण निघाली. निघाली. चलो. कुठं उतर. तशी तुझी गरज नाही आहे. बाहेरचा लुक बघा. इज्जत आहे की नाही. अजून थोडा बघा, अजून इज्जत वाढेल. तो आगे का व्यू दिखाएंगे आपको जो भी है और जो भी रहेगा. तब तक के लिए कोई नया आदमी आया है उसने सब्सक्राइब करो यार. नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो इकडे पुन्हा आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. आता आम्ही एंटर होतोय आपल्या बिगेस्ट टनल, करबुडे टनल. दिस इज फॉर करबुडे टनल. करबुडे टनलमध्ये एंटर झालोय. हे बघा इकडे बघा काय झालं.
पुरा युटर्न मार चौकात मार. हा बरोबर हा हे थांब हात बीत मोडले ना जबाबदार नाही हे तुला प्रॅक्टिस नाही कशाला हे विक्रम पडशील विक्रम. हे लेडीजची कामं नसतात ती. ट्रेन हल्ली काय विक्रम हात बीत मोडतील विक्रम हात बीत मोडले तर काय करशील बाका इथनं घरी न्यायला लागेल. त्याची हाडं मोडलेली आहेत पुरे बघ. अरे पण शेवटी झालं ना युटर्न पुरा मारायचा हे विक्रम हे नको विक्रम विक्रम मोठेला पण जमलाय. आता आम्ही आमच्या करबोली टॅनलला संपणार नाही. बघू शकता तुम्ही गाडी हलते बघा ती करबोली टॅनल आउट और अभी लादूल. सो गाईज लादूच्या टॅनलमध्ये आम्ही एंटर होतोय आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता. सो गाईज आता फक्त तुम्ही बघा वातावरण. दिस इज फॉर व्यू ब्यूटीफुल व्यू विथ द नेचर. दिस इज फॉर रैपड वाटरफॉल और ऐसा कैसा है. और हम घुसेंगे अभी राजपट टनल. वीडियो बघा उक्षी रेल्वे स्टेशन उक्षी बघा इज्जत आहे इज्जत. सो गाइस हे आहे वॅक 7 इंजिन इलेक्ट्रिकचं वॅक 7. रामाचं वरदान एकमदान बोला जय श्रीराम. दोनों ट्रेन का इधर आगमन हुआ है और एसी कोच आहे ती निघाली बुक. आता इथे ब्रेक रिलीज होतील. बॅक सांगितलं नाही हॉर्न मारल्यावर होणार आहे संबंध. ग्रीन सिग्नल भेटलाय. सो ही गाडी निघाली आता आणि आता आपली गाडी निघेल थोड्याच वेळात. आणि आम्ही आता बघू शकतो भरपूर जण होतं ना. सो तुम्हाला पण आवडले तर खा तुम्ही पण. चणे आम्ही खाणार आहे आम्ही जेवणार नाही यार. चणेच खाणार तुम्हाला पण देणार. बटणं बघ आतमध्ये घातली ती 107 आपली पण निघाली. दोन्ही गाड्याला इज्जत. हे फोकस कर. हा ओके आवाजा मोबाईल काढला आहे रेड ग्रीन. कर्विंग बघ हे धबधबा आहे काय. कर्विंग ये देखो सापासारखी जा रे सापासारखी. ये देख साप हो गया साप. इथं आतमध्ये मला पकडू दे. साप हो गया साप. गाई नाही रे गाईच. परतुरी टनल पार करतोय. तो याची लेंथ आहे 4 किलोमीटर. इकडे बघू शकता बॉडी पडले आणि इकडं हेडफोनवरती गाणं ऐकतो आपला भाव. दिस इज फॉर डिंगनी. ओ नदी रिव्हर व्ह्यू बघू शकता. व्ह्यूला इथेच आहे की नाही सांगा. व्ह्यू बघा व्ह्यू राप एकदम राप वाऱ्यावरती मोबाईल पडला ना खाली. वाव लुक एट दिस. हा वॅग 9 फॉर कुर्ली एक्सप्रेस मंगलुरू. तर दिवासाठी आहे नाही एवढी नाही. एका डब्यातली माणसं आहेत. विक्रम ही एका डब्यातली माणसं आहेत. गाईज लोक कर्विंग मुंबई गोवा हायवे.
आपल्याला अनोखी इंजिन बघायला भेटतं. ते म्हणजे इंडियामधलं पॉवरफुल इंजिन. हे देखील शकते 12,000 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि ती पण 2 आहेत, मालगाडीला आहेत. तर काय चिपळूण आलेलं आहे, चिपळूण. वाशिष्ठी नदी आणि या समोरचा मुंबई गोवा हायवे. सो गाईज आता आपण आलो चिपळूणला. पाणी भरण्याचं काम चालू आहे ट्रेनमध्ये. तो भाई साहब इतना सफ़र करके हम पहुँचे किधर, बताते रुको. कुठे इकडे कुठे पोहोचलोय? आम्हाला 1 मिनिटात तुम्हाला सांगतो कुठं आहे आम्ही. कासूला पोचलो, कासूला. फायनली पनवेलला पोहोचलो आम्ही. गर्दी बघू शकतो तुम्ही, पनवेल जंक्शन. अजून आमचा 1 तासाचा प्रवास आहे बाकी. राहणार आहेस की बॅगा घेऊन आलो. तो ही आपली ट्रेन. आता आम्ही सोडणार आहे ट्रेनला, म्हणजे आम्हाला सोडणार ही ट्रेन. जाणार इट इज गो, हम जाएंगे अभी. चलो लेट्स सी अशी काय आमची कंडिशन आहे. सो गाईज आता आम्ही प्लॅटफॉर्मला वाट बघतोय. आमची विरार ट्रेन यायची आहे. प्लॅटफॉर्म ट्रेन विरारच ना, वसई ट्रेन आपली यायची आहे, इथे लागायची आहे. तो तिच्यामध्ये बसून आम्ही जाणार. नंतर परत वेट करणार परत विरार पण. ओके गाईज वंदे भारत देखो. गाड्या वंदे भारत. देखो यहाँ पे वसईला पोहोचतोय आम्ही. पांड्रा मीट बनता है यहाँ पे, वो हमारे यहाँ बिकने के लिए आता है, हम खाते हैं. गाईज 4:30 वाजलेत आणि वसईला आम्ही आलोय. सो लेट्स सी. भरपूर असा प्रवास करून आम्ही आता पोहोचलो रूमवरती. आणि विक्रमला बोलतो फ्रेश वगैरे झालोय. बिर्याणी रेटव आणि पहिले आम्ही बिर्याणी रेटवलेली आणि आता चाललोय मंचुरियन खायला. मी नाही खाणार आहे, हे खाणार का. ते मशीन वेगळं आहे, मी पण नाही खाणार. हे जुनं मशीन आहे. खाऊ दे. घरी खायला. आणि जास्त मला सूट करणार कारण काय माहिती आहे का, एवढी गर्दी होती. 10-15 ट्रेन बदलून आम्ही चाललोय. ज्यादा नाही हो गया हे जरा जास्त झालं असं वाटत नाही गाईज. 3 ट्रेन आम्ही चेंज केलेला आणि आलोय. 3 ट्रेन आणि 1 रिक्षा. आणि आता आम्ही पायी आलो अर्धा तास. अच्छा, म्हणजे 4 व्हेकल आम्ही वापरून पोहोचलोय. सो जाऊया सेट बरोबर. काही बदल करतो ना, तसं दिसत नाही ना, दिसत पण म्हणून तर लावतो. विषय काय माहिती आहे काय, सकाळी आल्यापासून ना आम्हाला ना हे बघा, हे फक्त बाहेरचं खायला देतो खायला. मला सांगतो ह्या म्हणजे आणि सकाळी जाईना त्याला भेल घे खायला. कुठली दादा गुजरातचा बोलला, कुठली भेल बोलला तू? हे आपले ती कॅफेटला घे. आणि शेव भेल असं काहीतरी बोलतात. आणि ह्या नाही ना बादशान कुठली भेल घेतली? चायनीज भेल घेतली. कारण मला तीच आवड. शाणा म्हणजे स्वतःची फक्त आवड बघितली, बाकी कोणाची आवड बघितली. आईस्क्रीम वगैरे काय खाणार आहे? म्हणजे असा आहे हा माझा. आईस्क्रीम वगैरे खाणार आहे? मी नाही काय खाणार आहे. तुम्ही बघू शकता. ते विक्रम हा कुठला एरिया नाव सांग बघू एरियाचं. हा मनवेलपाडा. कुठला? मनवेलपाडा. विक्रमच्या मनाप्रमाणे हाय मनवेलपाडा. आपली इंडियन आर्मी. जय हिंद जय भारत. आज मंचुरियनसाठी मुंबईवरून गावाला आलो. सो चलो अभी रूम पे पहुँचेंगे.
और बाकी का ब्लॉग कंटिन्यू देखो जो होता है वो। सो गाइस आम्ही चाललोय गावाला, तर बघूया इकडे विक्रम होते. आम्ही परत रवाना झालोय. तर कपडे आम्ही चेंज केले आणि निघालो आम्ही आता गावाला जायला. गाईज आता आम्ही रिक्षामध्ये आहे. ट्रेन आहे आमची, किती ती 10:30 आहे ना, 10:30ची ट्रेन आहे. ट्रेनमध्ये डायरेक्ट भेटू. मला 10 मिनटं झालेलो. तो चलो धूम चाले धूम धूम. ऑटो सगळं ऑटो, सगळंच ऑटो. विरार स्टेशनला आम्ही पोहोचलोय. विरारला पोहोचलोय आम्ही. सो गर्दी जाम आहे. तिकीट वगैरे काढूनच भेटू आपण. तर वेलकम टू विरार रेल्वे स्टेशन. दिसतंय काय माहिती नाही. हां ओके. कुठे कुठे बोल बोल. गावाला तू बोल. मोठे नाही बोल. आम्ही चाललो गावाला. सगळ्यात आता आम्ही चाललोय गावाला आणि आमची ही ट्रेन आहे लोकल. कोकणावर चाललोय म्हणजे आंबे काढायला. परत बोल ना. एक लेंथनी बोल ना. एक लेंथनी बोल ना सुचेता. बोल बोल. आम्ही चाललो गावाला. आम्ही चाललो आमच्या गावाला. हा आणि आणि पुढे पण करायला फवारणी करा. एक्यूरेट 10ला आम्ही पोचलोय. सो गाइस लोग हमको मिला है अभी लोकल में एक्सप्रेस गाड़ी. ये देख सकते हैं इधर हेडफोन लगा के बैठे सुशील दादा. आणि आम्हाला एकदम झोपायला गाडी भेटले स्लीपर. सो म्हणजे झोपायला एकदम स्पेशल गाड़ी भेटले स्लीपर. सो व्लॉग हम डायरेक्ट रत्नागिरी में डायरेक्ट ओपन करेंगे क्योंकि अभी सोने का टाइम आया है. तो चलो तब तक के लिए. इधर विक्रम है ना, इधर सुशील दादा है आणि विक्रम आम्हाला दाखवतो कुठं. विक्रम हाय बघा. विक्रम म्हणजे इकडे बसले. तो आम्हाला तिघांना पण झोपायला जागा भेटली प्रॉपर स्लीपर. सो चलो ओक्का एक्सप्रेस है, रत्नागिरी में मिलेंगे भाई साहब. रत्नागिरी में मिलेंगे. सो तब तक के लिए बाय. झोपत न उठला. पोचलो आम्ही चांगली विक्रममध्ये. झाले काय आम्ही पोचलोय. विक्रम बघा गेले 5:30 वाजायला आले. नाही 5:15 वाजले सकाळची. आणि आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोचलोय. रत्नागिरीला पोचलो आहे. एक्सप्रेस ट्रेन होती त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त ब्लॉग करता नाही आला. स्लीपर भेटली म्हणजे जनरलमध्ये झोपायला भेटलं. तीच मोठी मेहरबानी होती. सो आम्हाला झोपायला एकदम मस्त भेटलं आमच्या नशिबानं. देवाची कृपा आमच्यावरती. तर ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.